22 सप्टेंबरला होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत मनसे तटस्थ भूमिकेत राहणार आहे। सिनेट निवडणुकीमध्ये मनसेचा कुठल्याही संघटनेला, पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा नाहीये, सूत्रांकडून माहिती कळतेय। 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाची युवासेना विरुद्ध अभाविप असा हा संघर्ष पाहायला मिळणार आहे। सिनेटच्या निवडणुकीमध्ये मात्र मनसे यावेळी तटस्थ राहणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। कुठल्याही संघटनेला, पक्षाला पाठिंबा मनसे देणार नाहीये। 22 सप्टेंबरला मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक होणार आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कृष्णात, यावेळी सिनेटच्या निवडणुकीमध्ये मनसे तटस्थ राहणार आहे, का नेमकी भूमिका अशी घेतली, काय तपशील मिळतात? अनुपमा, या सिनेटच्या निवडणुकीत मनसेनं एकही उमेदवार उभे केले नाही किंवा आपलं पॅनल देखील उभं केलेलं नाही आणि त्यांच्यासमोर प्रश्न होता की आता जे नोंदणी झालेले आहेत त्यांना कोणत्या प्रकारचे आदेश द्यावेत, कोणत्या उमेदवारांना मतदान करावं, अशा प्रकारे त्यांच्यासमोर एक संभ्रम होता। परंतु मनसेचे युवा नेते आहेत अमित ठाकरे यांनी तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत की आपणाला कुणालाही पाठिंबा द्यायचा नाहीये। जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये एबीव्हीपी असू दे किंवा ठाकरे गटाची युवासेना असू दे, कोणत्याही पॅनलला आपण पाठिंबा देणार नाही आहे, तटस्थ राहायचं आहे, अशा प्रकारची भूमिका ही मनसेने घेतलेली आहे आणि तशा प्रकारचे आदेश जे आहेत ते सर्व कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यात आलेले आहेत। त्यामुळे 22 तारखेला होत असलेल्या निवडणुकीमध्ये मनसे ही तटस्थ राहणार असल्याचं समोर आलेलं आहे। ठीक, कृष्णात, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तेव्हा ठाकरे गटाची युवासेना विरुद्ध अभाविप असा हा संघर्ष सिनेटच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे।